नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे येथील मुंब्रा परिसरामध्ये सकाळी सोशल डेमोक्रेट पार्टी ऑफ इंडिया संघटनेने स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा मिरवणूक काढली होती। मुंब्रा शहरात 2 दिवसापूर्वी टिपू सुलतानचे पोस्टर लावण्यात आले होते। हे पोस्टर पालिका प्रशासनाने काढून टाकले होते। हा विषय चर्चेत असतानाच गुरुवारी सकाळी मुंब्रा शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त निघालेली तिरंगा मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे। सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेने स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तिरंगा मिरवणूक काढली होती। मुंब्रा रेल्वे स्थानक ते कौसा अशी ही मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते। या मिरवणुकीत दुचाकी स्वाराच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तींच्या हातात तिरंगा झेंडे आणि अनेक महापुरुषांचे पोस्टर होते। यामध्ये टिपू सुलतानाच्या पोस्टरचाही समावेश होता। दुचाकी स्वार मोठ्या संख्येने मिरवणुकीत सामील झाले होते आणि या मिरवणुकीमुळे रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता। यावरून वाहतूक पोलीस आणि आयोजकांमध्ये वाद झाला, परंतु काही वेळातच पोलिसांनी आयोजकांची समजूत काढत मिरवणूक पुढे नेली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। साई फाउंडेशनच्या वतीने ठाण्यात भव्य दिव्य दहीहंडी उत्सवानिमित्त सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून यंदाचं हे 2रं वर्ष आहे। तसेच उत्सवाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांसाठी साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ सोहळा यावेळी होणार असल्याची माहिती उत्सवाचे आयोजक साई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चेतन सुकाळे आणि ठाणे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। गोकुळ अष्टमीचं औचित्य साधून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई येथून गोविंदा पथके येत असतात। ठाणे जिल्ह्यातही अनेक गोविंदा पथके असून 1 महिना आधीपासूनच त्यांचा थर लावण्याचा सराव सुरू असतो। या गोविंदा पथकांना सरावाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सावरकर नगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 120 येथे रविवारी 18 ते सायंकाळी 5 ते 10 या वेळेत सराव शिबिराचं आयोजन केल्याची माहिती चेतन सुकाळे यांनी दिली। येणाऱ्या प्रत्येक मंडळांना आकर्षक ट्रॉफी देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। तसेच यावर्षी फाउंडेशनने स्पर्धकांसाठी रील स्पर्धा देखील आयोजित केली आहे। यासाठी फाउंडेशनने रोख रक्कम 3 पारितोषिके देण्याचं जाहीर केलं आहे। साई फाउंडेशनच्या वतीने यावर्षी सुद्धा मला वाटतं 2रं वर्ष त्याच्याकडून होतंय की सराव शिबिर, जे दहीहंडीच्या अगोदर जे सराव शिबिर असतं ते सराव शिबिर घेण्याचा कार्यक्रम त्यांनी 2रं वर्ष आहे आणि त्यांनी ते 18 तारखेला करवाला नगर मराठी शाळेच्या बाजूला आयोजित केलेले आहे। या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार सरनाईक, आमदार रवी फाटक आदी सर्व मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि एक आगळा वेगळा उपक्रम आहे दहीहंडीच्या अगोदर सराव शिबिर आणि एक सराव शिबिराचा कार्यक्रम हा निश्चितच एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि त्याचं हे 2रं वर्ष साई फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आपण बघत असाल की दहीहंडी 2 महिने आधीपासून प्रत्येक मंडळाचा सराव हे चालू असतं। प्रत्येक मंडळ सराव करत असतं। त्या मंडळांच्या एक उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याकरता व त्यांचा एक फिअर, थोडंसं हाईट फिअर असतं किंवा एक IT फिअर असतं, तर ते घालवण्याकरता साई फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या 18 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत सावरकर नगर 120 शाळेत ह्या शाळेत साई फाउंडेशनच्या माध्यमातून सराव शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्याचसोबत साई फाउंडेशनच्या माध्यमातून एक दत्तक योजना, साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचे देखील लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे।
योजनेचं स्वरूप असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नसतील त्या विद्यार्थ्यांची 100% फी प्लस त्यांचं जे स्कूलचं युनिफॉर्म असेल, त्यांचं स्टेशनरी असेल, जे इत्यादी स्कूलला जे कॉम्प्युटर फीज वगैरे असतील ते फीज आहे, प्लस जे विद्यार्थ्यांना सिंगल पॅरेंट्स म्हणजे जी आई असते तर ते असेल तर त्यांचे 50% फीज ही फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यांचं क्रायटेरिया तोच असेल की त्यांचं उत्पन्न, फॅमिलीचं जे उत्पन्न आहे ते 1.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे. प्लस जे डॉक्युमेंट्स आपण घेतो ते नॉर्मल जसे की राशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, हे आपण फाउंडेशनच्या माध्यमातून केलं. स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून भाजप आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनतर्फे आरोग्य सेवा, मानव सेवा, सामाजिक सेवेची सलामी देत सुदृढ आरोग्याचा संकल्प केला. यावेळी मोफत नेत्रचिकित्सा तपासणी शिबिर, सवलतीच्या दरात नेत्र शस्त्रक्रिया, चष्मा वाटप आणि अवयवदानाची जनजागृती करून इच्छुकांचे अर्ज भरून घेण्यात आले. भारतीय जनता पार्टी आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या वतीने नौपाडा भास्कर कॉलनी येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ठाण्यात सुदृढ आरोग्याचा संकल्प करण्यात आला. जेनेरिक कार्ड संस्थेतर्फे जेनेरिक औषधांचा स्टॉल्स, प्रवा मेडिकलतर्फे डायबिटीस तपासणी, दत्ता मेघे कॉलेज NSS ग्रुपतर्फे अवयवदान नोंदणी उपक्रम व कॅन्सर, एड्स सारख्या आजारांवरती पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. यासोबतच पंतप्रधान मोदींची महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनांचे शिबिर आणि मतदान नोंदणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल तांबे यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच आरोग्य शिबिराचं उद्घाटन ठाण्याचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त मोफत नेत्रचिकित्सा तपासणी शिबिर, सवलतीच्या दरात नेत्र शस्त्रक्रिया, चष्मा वाटप, आयुष्यमान भारत, नवीन मतदार नोंदणी आणि अवयवदानाचे अर्ज भरून घेण्यात आले. या प्रसंगी ठाण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, डॉक्टर राजेश मडवी, ॲडव्होकेट सुभाष काळे, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, संदीप लेले, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, सुजय पत्की, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, दीपक जाधव, विलास साठे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आज डॉक्टर राजेश मडवी आणि मिसेस मडवी, आमच्या माजी नगरसेविका, दरवर्षी यांच्या पुढाकाराने झेंडावंदन तर होतोच, परंतु समाजोपयोगी निर्णय कॅम्प पण होता. त्याच्यामध्ये आरोग्याचा कॅम्प या ठिकाणी सुरू झाला आहे. डायबिटीसपासून ते नेत्रापर्यंत, डोळ्यापर्यंत विविध तपासण्या या ठिकाणी आता दिवसभर होणार आहे. त्याचबरोबर नवमतदार नोंदणीचा कॅम्प देखील यांनी या ठिकाणी लावलेला आहे. खरं म्हणजे 15 ऑगस्ट उद्दिष्टच हे आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते सुराज्याकडे वाटचाल करायची असेल तर अशा प्रकारचे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून विकासाकडे आणि सुराज्याकडे घेऊन जायचं आहे. आणि ती संकल्पना जी आहे ती दरवर्षी डॉक्टर राजेश मडवी आणि सगळी आमची टीम भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी राबवतात. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या वतीने 78वा स्वातंत्र्य दिन आपण उत्साहाने साजरा करतोय. ज्या स्वातंत्र्यासाठी असंख्य देशभक्तांनी आहुती दिली त्याची किंमत आपल्याला प्रत्येकाला समजायला पाहिजे. आपण या स्वातंत्र्य ह्याच्यात वावरू शकतो, लोकशाही पद्धतीने राहू शकतो, त्याची खरी किंमत त्यांनी मोजलेली आहे. तर त्या निमित्ताने, त्या औचित्याने आपण एक इथे दरवर्षी काही ना काही उपक्रम करतो. त्याच धर्तीवर आपण आरोग्य शिबिर आपण नेत्र तपासणी, तसंच सवलतीच्या दरात सर्व प्रकारचे ऑपरेशन, कॅटरॅक्ट पासून लेझर सर्जरी, तसेच चष्मा 100 रुपयात, असं आपण अंबर आय केअर डॉक्टर अजय शर्मा यांच्या सोबत इथे कॅम्प लावलेला आहे. त्याचबरोबर आपण डायबिटीस चेकअपचं शिबिर लावलेलं आहे. जेनेरिक मेडिसिनचे औषधं सर्वसामान्यांपर्यंत पोचावी म्हणून त्याचं शिबिर लावलेलं आहे. NCC दत्ता मेघे कॉलेजची ही मुलं आहेत सर्व, त्यांनी त्यांच्यातर्फे अवयव दान नोंदणी ते त्यांचं शिबिर लावले. त्याचबरोबर एड्स, कॅन्सर किंवा वॉटरबॉर्न डिसीज, जलजन्य आजार, त्याच्यावर माहितीचं पण शिबिर त्यांनी लावलं आहे. हे करताना सोबत एक सामाजिक आपल्याला जाण आहे, त्या दृष्टीने आपण पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना
नवीन मतदार नोंदणी त्याचं पण शिबिर येथे लावलेलं आहे. आज आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि या प्रित्यर्थ मला त्यांनी आमंत्रित केलं हे मी माझं भाग्य समजतो. राजेश मडवी आणि पत्नी यांचं काय सांगावं, त्यांचं काम खूपच छान आहे. हे काम बघून मला अतिशय आनंद वाटतोय की आमचा एक विद्यार्थी आज एवढा पुढे आलेला आहे, त्याने एवढं सिन्सिअरली काम केलंय. कामापुरतं काम नाही, दाखवण्यापुरतं काम नाही, पण मनापासून काम केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे मागच्या इलेक्शनच्या वेळेला बऱ्याच लोकांची नावं नव्हती, तर त्याने सर्वांना बोलवून नवीन रजिस्ट्रेशन केलं, नवीन मतं नोंदणी केली. त्यामुळे आपला जो अधिकार आहे, आपल्या मत देण्याचा मतदानाचा अधिकार जो आहे, हा अधिकार फार महत्त्वाचा आहे. योग्य मतदान करून योग्य माणसाला निवडून देणं आज आपल्या देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी लोकसभा जनसामान्यांचे कैवारी, तरुण तडफदार, कार्यसम्राट आमदार रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसाच्या सकाळपासूनच विविध समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांचा वाढदिवस किसननगर परिसरात विविध उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेनेच्या विविध पदाधिकारी आणि नेत्यांनी उपस्थित राहून आमदार रवींद्र फाटक यांना शुभेच्छा दिल्या. तसेच संध्याकाळी रघुनाथनगर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आमदार रवींद्र फाटक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीही विविध क्षेत्रातील मान्यवर व सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, शिवसैनिक, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका तसेच तमाम सहकारी कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी बंधू भगिनी उपस्थित होत्या. थँक्यू सर. अरे बोल. हॅलो. थँक्यू. 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 हेलो. ये भाई 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 दादा ठीक है. हाथ मत पकड़ो, तुम्हारा काम करो, हाथ मत पकड़ो. पुढे येतोय तर काय करणार. करून घेतो. आमचीला फोटो तर काढू दे. अरे अक्कल नाही ना काय बोलले यार. मॅडम साहेब दादा दादा मध्ये नको येऊ.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक लढले, पण बनावट लोक सत्तेवर आहेत, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले. एका संघटनेने काढलेल्या तिरंगा रॅलीमध्ये आपलं मत ते व्यक्त करत होते. मुंब्रा येथे झालेल्या मेळाव्यामध्ये स्थानिक आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि महात्मा गांधी यांचे पंटू तुषार गांधी यांनी मिळून ध्वजारोहण केले. सकाळी बाईक रॅली दरम्यान टिपू सुलतानच्या फोटोवरून गदारोळ झाला. काही नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदू मुस्लिम राजकारण करतात, मात्र मुंब्र्यात सर्व जाती धर्माच्या लोकांनी शांततेने राहावे, असं ते म्हणाले. मुंब्र्याला दहशतवादी शहर म्हणणाऱ्यांनी मुंब्र्यात राहून सत्याचा विचार करा, असा सल्लाही यावेळी देण्यात आला. गांधीजींच्या पंटूंनी द्वेषाचा त्याग करून भारताला एकत्र करण्याचा संदेश दिला आहे. आज आझादीचा त्योहार आहे आपला आणि त्याच्यात शुभेच्छा तर द्यायलाच पाहिजे, पण एक चेतावणी पण द्यायला पाहिजे की 78 वर्षात आपण आपल्या ज्या तत्वांवर आपल्याला आझादी भेटली आणि ह्या राष्ट्राची कल्पना केली गेली त्याच्यापासून आपण दिशाभूल करून राहिलो आहे आणि एका वेगळी दिशा जिथे विध्वंस आहे तशा दिशावर आपल्याला घेऊन जाण्याची एक कोशिश होऊन राहिली आहे. त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना सतर्क राहायची गरज आहे. आणि आज द्वेष आणि घृणाची राजनीती जे महाराष्ट्रात आणि देशाभरात केली जात आहे त्याच्या विरुद्ध आपल्याला प्रेमाचा संदेश घेऊन लोकांच्या मध्ये जायची गरज आहे. 42मध्ये जसा अंग्रेजो भारत छोडो नारा दिला गेला होता तसाच ह्यावर्षी आम्ही नफरतो भारत छोडो हा नारा दिला आहे आणि द्वेष आणि नफरतला देशातून हिंदून काढण्यासाठीची मोहीम आम्ही लढणार आहोत. तिरंगाची ओळखच बदलून काढायची याचा एक कट केला गेला फ्लॅग कोडला बदलून, कारण तिरंगाची जो जीव होता ती आत्मा होती तिरंगाची ते खादी होती आणि प्रधानमंत्रींनी 2 वर्षापूर्वी फ्लॅग कोड बदलून मिली तिरंगा आणि मशीन मेड तिरंगा जो आणला आहे तो कृत्रिम तिरंगा आहे आणि म्हणून आम्ही यावर्षी ती झुंबेश सुरू केली आहे की तिरंगा आपला खादीचाच असावा, कारण ते खादी हे आपल्या आझादीचं वस्त्र आहे आणि आझादीचा धागा खादीचं सूत आहे आणि त्याच्यातून बनलेलाच तिरंगा आपल्या आज़ादीचं प्रतीक है. जो एग्जीबिशन लगाया गया है, जो प्रदर्शन लगाया गया है, इनकी मालूमात रखना हमारे नए नस्ल का काम है. यही लोग हैं जिन्होंने भारत असली में बनाया है. अब ये नकली लोग भारत के राजगद्दी पे जाके बैठे हैं. आज हमारा भाग्य है जो हमारे साथ गांधी का खून असल में रखने वाले गांधी के ग्रैंडसन परपोते तुषार गांधी यहाँ पे मौजूद है. गांधी की परंपरा चलाने वाला एक मजबूत आदमी आज हमारे साथ है. इसका हमें फख्र है. उनसे प्रेरणा लेके आगे की लड़ाई हम जैसे बुजुर्गों के साथ मर्जियां और उसके साथ ही सभा जो राजनीति में है नहीं लेकिन सेक्युलरिज्म के लिए लड़ाई लड़ते रहती है और हमारा भी फर्ज है कि सेक्युलरिज्म के लिए लड़ना चाहिए. हमें बहुत अफसोस है आज जो लोग घर घर तिरंगा बोल रहे हैं, एक जमाने में यही लोग तिरंगा का विरोध कर रहे थे. यही लोग बोल रहे थे कि तिरंगा अशुभ है, 3 रंग से भरा हुआ है और यही लोग आज हमें घर घर तिरंगा की अक्कल सिखा रहे हैं. ये तिरंगा हमारे बाप ने यहाँ लाया है और हमारे बाप को उन्होंने विरोध किया था, हमारे संविधान को उन्होंने विरोध किया था. आज उनके चेहरे के पीछे छुपे हुए कुछ लोग मुंब्रा में भी घूम रहे हैं. तो हमको सबको पहचानना है और इस देश के सेक्युलरिज्म को बचाने के लिए, आजादी को बचाने के लिए यहाँ पे एक होना है. इतनी ही भूमिका रखता हूँ. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.